समय खड़ा है सामने जो कह रहा है लौट कर, समय खड़ा है सामने जो कह रहा है लौट कर, तू ओट कर, तू ओट कर, तू ओट कर। चळवळीत काम करणारे कार्यकर्ते मी कुठल्याही पक्षाच्या संबंधित नाही हे सगळं पत्रकार बांधवांना माहिती आहे। 2024 लोकसभा इलेक्शनमध्ये कोणाचे व्यासपीठावर घेतलं नाही, कुठल्या उमेदवाराला अधिकृत भेटलेलं हे माहीत असताना सुद्धा चळवळ जी काय आहे ते आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून चालवतोय। ती चळवळ एवढी तिखट आहे की त्याचे रिझल्ट तुम्हाला आता येणाऱ्या इलेक्शनमध्ये दिसतील। मग या चळवळीचा प्रमुख कोण आहे तो शरण येत असेल तर त्याला बदनाम केलं पाहिजे या उद्देशाने त्यांनी जे माझ्यावर आरोप केले त्याबद्दल एक तर त्यांनी पुराव्याविषयी त्यांनी सादर करावं, मी समाजकारण सोडतो, नसल त्यांनी पुराव्याविषयी जर सादर नाही केलं आणि सिद्ध नाही झालं त्यांनी राजकारण सोडावं असं मी आव्हान देतो। कुठल्या ह्याला केलं त्यांनी काय आरोप? इन सोलापूर विचाराच्या खुली चर्चा ज्या आहे त्या खुल्या चर्चेमध्ये त्यांनी माझ्यावर आरोप केले। एकटेच होते का ते? खुली चर्चेला एकट्यालाच बोलवलं होतं, मला हे बोलवलं होतं तसं त्यांनाही बोलवलं। तुम्ही त्यावेळेला दुसरीकडे उत्तर दिलं नाही का? तुम्हाला ते माहिती नव्हतं? नाही नाही, माझ्याकडे क्लिप उशीर आली त्याची। माझी पहिल्यांदा मुलाखत झाली, त्यानंतर त्यांची झाली, त्यांनी ते उत्तर दिलं। आता काही नोटीस पाठवली का त्यांना? नाही, त्यांनी जर माफी जाहीर मागितली तेव्हा त्यांनी सिद्ध केलं की मी घेतले म्हणून, मी समाजकारण सोडून दिलो। त्यांनी तुमचं नाव घेऊन प्रॉपर विरोध केलाय तसं म्हणजे म्हणणार? त्यांनी सांगितलं की त्यांनी माऊली पवार यांनी काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या घरी उमेदवार त्यांच्याकडून 20 लाख रुपये घेतले असा आरोप केला माझ्यावर। आता हे आत्ताच कळतं म्हणजे आपल्याला माहिती नव्हती, बऱ्याच जणांना माहिती नाही। काय झालं, आम्हाला बाहेरचे लोक टाकायला की बस हे ह्याचा खुलासा द्या मतलब मीडियाच्या माध्यमातून सुरू करा। नाही पण आता ह्या नेटवर्कच्या न्यूज चॅनलमध्ये तुम्ही तुमचा खुलासा लगेच द्यायला पाहिजे म्हणजे त्याच वेळेला, कारण काय ही त्या एका वृत्तवाहिनीमध्ये झालेली तुमची बदनामी जातात, बाकीच्यांना काय बाकीच्यांनी कुणीच त्याच्याशी काही म्हणजे सहमती नाही किंवा ती छापली पण नाही, त्यांचा आरोप छापला नसेल तर प्रत्युत्तर कसा छापतील नव्हे असं आहे ज्यांनी तुमच्या विरोधात असा नियम आहे साधारणतः। त्याची पाहिली सगळ्या प्रेक्षकांना हो ना, मग ते सगळ्या त्यांनीच मग त्याचं प्रसारण केलं पाहिजे ना। आमच्या ह्याच्यात तर कुणी वाचलं नाही, दुसरी कुणी छापलं नाही ते किंवा दाखवलं नाही दादा रोल सोलापूरच्या अनेक वृत्तवाहिनीमध्ये माझ्यावर जे बदनामी करत शरण येत नाही म्हटल्यानंतर जी बदनामी केली पाहिजे म्हणून जे माझ्यावर आरोप केले त्याचा मी धिक्कार करतो आणि चळवळीमध्ये काम करणाऱ्या एका कार्यकर्त्याला ज्या पद्धतीने हॅरेस करायचा प्रयत्न केला त्याचा त्यांनी पुराव्याने सिद्ध करून दाखवावं, अन्यथा जाहीर माफी मागावी, नाहीतर मानहानीच्या खटल्याला सामोरं जावं ही माझी भूमिका। तुम्ही आतापर्यंत खरं तर नोटीस द्यायला पाहिजे होती। नोटीस तर नाही, त्यांना माफी मागा अशी नोटीस दिली अशी बातमी एखाद्या वेळेला होऊ शकते, असं प्रोसिजर असते। नोटीस तयार ती देणार इश्यू सांगितलं काँग्रेसच्या माजी नगरसेवकाच्या घरी मी नाही आपण नाही त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवाराकडून 20 लाख रुपये घेतले असं यांनी माझ्यावर आरोप केला। 20 लाख दिले कुणी पण? आता काँग्रेसच्या माजी नगरसेवक घरी काँग्रेसचे उमेदवार झाला ना असं केलं। त्यांनी नाव घेतलं नाही, त्यांनी त्याचा खुलासा करावा, पुण्यामध्ये आरोप केले। त्यांनी सिद्ध नाही केलं तर त्यांनी माफी मागावी, नाही तर त्यांच्यावर मी मानहानीचा खटला दाखल करणार नाही। त्यांनी मागे केली शर्त लागली की मी सिद्ध झालं तर राजकारणाचं सिद्ध झालं तर मी समाजकारण सोडतो, सिद्ध नाही झालं तर त्यांनी राजकारण सोडावं। माझ्यावर जे बेछूट तथ्यहीन आरोप करण्यात आलेले आहेत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्याकडून, एक तर त्यांनी पुराव्यानिशी ते सिद्ध करून दाखवावे, मी समाजकारण बंद करतो, नसेल तर सिद्ध करून नाही दाखवलं तर त्यांनी राजकारण बंद करावं असं माझं जाहीर आव्हान आहे। तुमच्यावर आरोप लावले 20 लाख रुपये घेतले, काय नेमका प्रकार आहे? मी तेच सांगलो ना, जर मी त्यांनी सिद्ध करून दाखवावं मी समाजकारण बंद करतो, सिद्ध न झाल्यास त्यांनी राजकारण बंद करतो। माऊली, आपण समाजाचं नेतृत्व करता, समाजाचं नेतृत्व करत असताना तुम्ही त्या मुलाखतीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना पाकिटमार, पाकिटचोर आणि पक्षचोर अशा प्रकारचा उल्लेख केलेला आहे। आपण पक्षाचं नेतृत्व करता का कुठल्या? तसं असेल तर तुमची भूमिका क्लिअर का? एक लक्षात घ्या, पत्रकार बांधव समोरनं काय प्रश्न विचारला
ही चळवळ सोडून तुम्हाला एक सर्वसामान्य नागरिक म्हणून तुम्हाला प्रश्न विचारतो म्हणून त्या संपादकाने मला प्रश्न विचारला की पक्षाची जी ही फोडाफोडी झालेली आहे ही तुम्हाला पटते आहे का? त्याच्यावर मी उत्तर दिलं, लोकांना इतके दिवस पाकिटमार पाकिटचोर माहिती होता, पक्ष पण चोर आहे हे नवीन शब्द लोकांना ऐकायला मिळतं आहे आणि हे महाराष्ट्रातल्या जनतेला पसंत नाही पडलेलं हे मी बोललेलं आहे. त्यात मी कुठल्या पक्षाची विषयाचे विषय नाही, काही एक पक्ष फुटलेला नाही आहे, तिन्ही पक्ष फुटलेत. काँग्रेस फुटला नाही, राष्ट्रवादी फुटला नाही, का शिवसेना फुटला नाही. त्यामुळे कुणा जीवावर नाही, आम्ही सर्वसामान्य नागरिक म्हणून आमचा अधिकार मांडू शकतो ना. मग एवढा काय विषय रागायचा? आम्हाला अधिकार नाही का बोलायचा? मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनाच का टार्गेट केलं गेलं, अन्य नाही, पक्षाला का दाखल केलं? कुठल्या कुणाचं नावच घेतलं नाही मी. जे फुटलेत पक्ष तिन्ही पक्ष फुटलेत. त्यावेळेस मतदान करताना मराठा समाज लाठीचार्ज विचारणार ते समाजापर्यंत प्रॉपर मेसेज गेले आहे. कोण समाजाला डॅमेज करायचा प्रयत्न करला हे समाजाला माहिती आहे आणि त्याचे योग्य प्रत्युत्तर उद्याच्या मतदानातून मिळेल. 20 लाखाचं उत्तर तुम्ही काय देणार? सांगितलं की सिद्ध करून दाखवलं तर मी समाजकारण सोडतो, सिद्ध नाही झाल्यावर त्यांनी राजकारण सोडावं. जरांगे पाटलांनी कुठल्याही समाजाला पाठिंबा द्यायचा म्हणजे पक्षाला पाठिंबा द्यायचा नाही असं भूमिका घेतलेली आहे. तुम्ही त्यांच्या भूमिकेशी ठाम आहे का? काँग्रेस 100% ठाम आहे. जरांगे पाटलांची जी भूमिका आहे तीच आमची भूमिका आहे.